हाय, आज आपण सुंदर असे कानातले बनवणार आहोत. तर चला तर बघूया. स्टार्टिंगला आपण 6 चैनी बनवून घेणार. तर लास्टच्या चैनीमध्ये आपल्याला एक टिच मारून घ्यायचे. आता आपण 4 चैनी बनवून घेणार. आता आपल्याला टिबल क्रोशा बनवायचा. आपण 3 वेळा सुईमध्ये धागा फिरून 3 वेळा आपण बाहेर काढणार. टिबल क्रोशा 2, हा तिसरा टिबल क्रोशा, हा चौथा, आता आपण परत 4 चैनी बनवून एक टिच मारून घेणार. परत आपण 4 चैनी बनवायच्या आणि परत आपल्याला टिबल क्रोशा बनवायचे. आपण टोटल 4 वेळा टिबल क्रोशा बनवणार. हा तिसरा टिबल क्रोशा, हा चौथा टिबल क्रोशा, परत आपण 4 चैनी बनवणार आणि एक टिच, 4 चैनी, परत आपण टिबल क्रोशा बनवणार. टोटल आपण 4 टिबल क्रोशा बनवणार. असेच आपल्याला 5 पाकळ्या बनवायच्या. आता आपण 3 पाकळ्या बनवतो. तिसरी पाकळी चालू आहे. परत 3 चैनी आणि एक टिच. आता आपण बाकीचे बनवून येऊया. आता मी बाकीचे बनवून आले. आता व्हाईट धाग्याने एक नॉटला घालून घ्यायची आणि कोणत्या पण खांबमध्ये आपल्याला एक टिच मारून घ्यायची. आता आपण सर्व ह्याच्यामध्ये हाफ क्रोशा घालत जाणार. सर्व ह्याच्यामध्ये आपण एक एक हाफ क्रोशा घालणार. जेवढे आपण चार बनवलेले त्याच्यामध्ये एक एक हाफ क्रोशा घातले. आता आपण 3 चैनी घातल्या. म्हणजे 4 चैनी घातलेले त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला एक टिच मारायची. परत आपण 3 चैनी घातल्या. परत आपण दुसऱ्या खांबमध्ये जाऊन हाफ क्रोशा घातले. एक एक आपण हाफ क्रोशा घालणार. सर्व याच्यामध्ये आपण एक एक हाफ क्रोशा घालणार. आता आपण बाकीचे असेच बनवून येणार सर्व. तर मी बाकीचे बनवून आले. 3 चैनी घालून, जी पहिले सुरुवातीला आपण एक टिच घातलं होतं त्याच्यात जाऊन आपण एक टिच घालून चैन घालून धागा कटिंग करून टाकायचा. आता आपलं कानातले कंप्लीट झाले. आता आपण हुक अडकवून घेणार. मधोमध सेंटरमध्ये मधोमध आपल्याला हुक अडकवून घ्यायचे. जर तुम्हाला माझे कानातले आवडले तर नक्की मला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.